Welcome back to another episode of the Mental Health Wellness Waves podcast. Today's topic is grief, and we have a very special guest here with us today, Dakshita ma'am. Dakshita ma'am has her master's in counseling psychology and practices independently. She's also worked in training government school teachers and army personnel. Thank you so much, ma'am, for joining us for this podcast today. Pleasure. So let's dive right in. Sure. What exactly is grief, and does it differ from grieving? सो नॉर्मली आपण असं समजलं जातं की आपल्याला ग्रीफ तेव्हाच फील होतं जेव्हा वी लूज समवन व्हेरी डिअर टू अस और इन केस ऑफ डेथ बट वेन वी से दैट इट्स अ पेन ऑफ लूजिंग समथिंग with which we were very attached to, that can be a pet, that can be a relationship, or that can also be my relationship with me that existed before something happened. हं, म्हणजे आपण बऱ्याचदा हे ऐकतो की एखाद्या फॅमिलीमध्ये एखाद्या कर्त्या व्यक्तीची डेथ झाली आणि त्या फॅमिलीमधल्या मुलाला किंवा मुलीला त्या फॅमिलीची रिस्पॉन्सिबिलिटी घ्यावी लागली. सो सडनली ही हॅड टू टेक अ रिस्पॉन्सिबिलिटी आणि त्या मुलाला सडनली ग्रो व्हावं लागलं. सो ही इज मिसिंग दॅट पार्ट ऑफ हिमसेल्फ that existed before this event happened. हं? किंवा बऱ्याचदा हेही होतं की तिथे व्यक्ती नाही आहे पण अटॅचमेंट आहे. फॉर एक्झाम्पल इन केस ऑफ इनफर्टिलिटी तेव्हाही ग्रीफ फील होऊ शकतं. सो दीज आर द सिनारिओज जेव्हा जेव्हा आपल्याला ग्रीफ फील होतो आणि how it is different from grieving is, so if you see, grief is a state, whereas grieving is a process. So grieving is a process of learning to live with that loss. So grieving मध्ये म्हणजे नक्की काय होतं? So grieving मध्ये our body and our psychic is trying to make sense of the new world that did not existed before or that is different from the earlier one. सो म्हणजे सोप्या लँग्वेजमध्ये समजायचं असेल तर ग्रीफ इज लाईक अ वुंड अँड ग्रीविंग इज द प्रोसेस ऑफ हिलिंग दॅट वुंड. So that is how it is different than grief. So we actually understood what grief is, and ma'am, now coming like diving thoda sa aat, do we have any different types of grief, or like are there any stages that we go through when we're grieving? Yes, different psychologists have given different types of grief. I will quickly tell you few of those. Hmm. So one of which is delayed grief. Hmm. So delayed grief मध्ये काय होतं की I have not uh, expressed my grief or I have not had a chance to deal with my grief immediately after the event has happened, but it comes after like a week or a month or even a year. ते छोट्याशा ट्रिगरनी माझं ते ग्रीफ बाहेर पडतं किंवा मी स्टार्ट एक्सपिरियन्सिंग इट. सो दॅट इज कॉल्ड ॲज द डिलेड ग्रीफ. देन अँटिसिपेटरी ग्रीफ. अँटिसिपेटरी ग्रीफमध्ये हे होतं की वी आर अँटिसिपेटिंग द ग्रीफ विच हॅज नॉट येट हॅपन. फॉर एक्झाम्पल समजा इन केस ऑफ इलनेस आपल्याला माहिती आहे ती व्यक्ती फार दिवसासाठी नाही राहणार आहे and I'm anticipating that loss, but that loss has not yet happened, but still I can feel the grief of that person leaving. Okay, किंवा ambiguous grief. आता याच्यामध्ये द पर्सन इज देअर बट जसं आधी त्या पर्सन सोबत अटॅचमेंट होतं तसं अटॅचमेंट नाही आहे. फॉर एक्झाम्पल इन केस ऑफ डिमेन्शिया किंवा इन केस ऑफ ॲबसेंट पॅरेंट्स और इन केस ऑफ एडिक्शन, the person is there but the attachment has changed.
आणि तेव्हा ते ambiguous आहे बेसिकली. Then another one is disenfranchised grief. This is another खूप जण एक्सपिरियन्स करतात की जेव्हा तुम्हाला तुमचं ग्रीफ एक्सप्रेस करायला किंवा फील करायला सुद्धा समाज मान्यता नाही. म्हणजे आय गिव्ह यू एक्झाम्पल. इन केस ऑफ डेथ ऑफ आर्मी पर्सन, तेव्हा त्यांच्या पॅरेंट्सला किंवा स्पाऊसला होणारं दुःख हे रिअल असतं, पण त्याला सगळे सांगत असतात की अरे यू शुड बी प्राऊड की त्यांना वीरगती प्राप्त झाली, यू शुड बी प्राऊड पॅरेंट्स. और इन केस ऑफ इवन आपल्या डेली डे टू डे लाईफमधलं एक्झाम्पलच बघायचं झालं तर जेव्हा मुलं घर सोडून जॉबसाठी किंवा शिक्षणासाठी बाहेर देशात जातात, तेव्हा पॅरेंट्सला तो ग्रीफ फील होऊ शकतो, पण त्याला आपण असं म्हणतो की अरे यू शुड बी प्राऊड ऑफ हिम or her that she has gotten admission into a very good college or they are starting their new life or XYZ. So तेव्हा ते जे ग्रीफ फील होतं ते रिअल असतं, पण ते समाज मान्य नसतं. अनादर इज कलेक्टिव्ह ग्रीफ. कलेक्टिव्ह ग्रीफ आपण सगळ्यांनी कोविडमध्ये एक्सपिरियन्स केलाय. जेव्हा इवन इन केस ऑफ वॉर्स और नॅचरल कॅलॅमिटीज, जेव्हा आपण कलेक्टिव्हली ग्रीफ एक्सपिरियन्स करतो, दॅट इज कॉल्ड अ कलेक्टिव्ह ग्रीफ. अनादर वन इज क्युम्युलेटिव्ह ग्रीफ, जिथे एक इव्हेंट झाला आणि त्या इव्हेंट मधनं सावरायच्या आत दुसरा एखादा इव्हेंट झाला आणि दॅट ग्रीफ बिकम्स अक्युम्युलेटेड. अगेन कोविडमध्ये आपण बऱ्याच लोकांनी एक्सपिरियन्स केलाय की आपले लव्ह वन्स, बऱ्याच जणांची डेथ झाली आहे आणि बिफोर वी कुड या एक्झॅक्ट कॉम्प्लिकेटेड ग्रीफ. सो कॉम्प्लिकेटेड ग्रीफ मध्ये काय होतं की आपल्याला सॅडनेस फील व्हायच्या ऐवजी आपल्याला रिलीफ फील होतं किंवा फ्रीडम फील होऊ शकतं. म्हणजे इन केस ऑफ समजा एखादी व्यक्ती इज गोइंग थ्रू अ प्रोलॉंग डिसीज आणि त्यांची डेथ होते, सो केअरटेकर माइट फील रिलीव्ड की हा इव्हेंट झालाय किंवा माइट फील फ्रीडम. एस्पेशली या ग्रीफमध्ये खूप सारं गिल्ट पण असतं. So that's why it is complicated. You know. Another one is mask grief. म्हणजे ग्रीफ हे सॅडनेस थ्रू एक्सप्रेस न होता इट टेक्स डिफरंट राऊट टू एक्सप्रेस. म्हणजे बऱ्याच लोकांसोबत हे होतं की रादर दॅन फिलिंग सॅडनेस ते स्वतःला कामामध्ये इतकं गुंतवून घेतात, ते बिकम वर्कोहॉलिक. किंवा तुमचं ग्रीफ अँगर मधनं एक्सप्रेस होऊ शकतो किंवा तुमचा ग्रीफ इरिटेशन मधनं एक्सप्रेस होऊ शकतो. सो दिस इज mass grief. Though there are these types of grief, but we need to understand very important thing here is these types are not based on the intensity you feel. आपण असं नाही म्हणू शकत की मास ग्रीफ इज मोर पेनफुल दॅन कलेक्टिव्ह. किंवा दिस इज नॉट द मेजरमेंट टू से दॅट हाऊ इंटेन्स यू विल फील in these situations. These are just the types to make you understand the grief in a better way. So, ma'am, we understood that we can't compare the griefs to each other because they hold like different places in different individuals' life, right? So that's how we understood the type of grief. But I believe that there are stages of grief too. So how can you describe those stages? So एक फिमेल सायकोलॉजिस्ट झाल्या एलिझाबेथ कुबलर रॉस,
त्यांनी फेमस 5 स्टेजेस ऑफ ग्रीफ एक्सप्लेन केलेले आहेत. सो आय विल जस्ट क्विकली टेक यू थ्रू दॅट. सो अकॉर्डिंग टू हर द फर्स्ट स्टेज इज डिनायल. ज्याच्यामध्ये फर्स्ट रिस्पॉन्स वेन यू आर इंट्रोड्यूस टू ग्रीफ इज की नाही नाही हे शक्यच नाही. दिस कांट बी हॅपनिंग टू मी. दॅट इज डिनायल. द सेकंड स्टेज इज अँगर. जिथे वी फील की हे माझ्यासोबतच का झालं, दिस इज सो अनफेअर. देन कम्स द बार्गेनिंग स्टेज. बार्गेनिंग स्टेजमध्ये काय होतं की आपण एक बार्गेन करायला लागतो की मी असं केलं असतं तर कदाचित असं नसतं झालं, किंवा देवा त्या व्यक्तीच्या ऐवजी मला घेऊन गेला असता तर चाललं असतं. यु नो वी स्टार्ट बार्गेनिंग अबाउट द सिच्युएशन. देन कम्स द डिप्रेशन स्टेज. डिप्रेशन स्टेजमध्ये नाव वी अंडरस्टँड दॅट जे झालं त्याच्यावर माझा कंट्रोल नाही. आणि देन कम्स द ॲक्सेप्टन्स स्टेज. म्हणजे फायनली वी ॲक्सेप्ट दॅट दिस हॅज हॅपन्ड अँड नाव आय एम स्टार्टेड टू लिव्हिंग विथ इट. There is few psychologists have also stated the sixth stage here, which is integrating that grief into your life and giving it as a purpose. Okay? Again, जरी हे स्टेजेस एलिझाबेथ कुबलर-रॉसने दिलेल्या असल्या तरी महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी ही आहे की या स्टेजेस अशाच्या अशाच फॉलो होतील असं नाहीये, किंवा त्या अशाच झाल्या पाहिजे आणि त्या सिक्वेन्समध्ये झाल्या पाहिजे असंही नाहीये. सो फॉर एक्झाम्पल अँटिसिपेटरी ग्रीफमध्ये जसं मी एक्सप्लेन केलं तुम्हाला, तर अँटिसिपेटरी ग्रीफमध्ये यू कॅन कम्प्लिटली नॉट फील डिनायल बिकॉज यू आर अँटिसिपेटिंग दॅट. सो त्याच्यामध्ये तुम्ही कदाचित डिनायल स्किप करा किंवा डिनायल अँगर दोन्ही स्किप करा. दिस कॅन ऑल्सो पॉसिबल की तुम्ही एका स्टेजवर पोहोचल्यानंतर यू कॅन ऑल्सो बाउन्स बॅक टू द अर्लियर स्टेज. म्हणजे फॉर एक्झाम्पल समजा माझ्या कोणा लव्ह वनची डेथ झाली आणि आय हॅव गॉन थ्रू द ॲक्सेप्टन्स आणि आय एम लिव्हिंग माय लाईफ. आफ्टर फ्यू मंथ्स त्या व्यक्तीचा बर्थडे आहे आणि त्या दिवशी आय कॅन गो बॅक टू डिप्रेसिव्ह स्टेज वेअर आय एम फीलिंग व्हेरी सॅड अबाउट इट. आय एम क्राईंग, आय एम मिसिंग दॅट पर्सन and then again I'm living in my life. So this can also happen. So though these are the stages, not necessarily ह्या अशाच follow होतात, and which is okay too. आता इमोशनली एवढी सगळी प्रोसेस आहे दॅट वी गो थ्रू, त्याच्याबरोबर आपल्या बॉडीमध्ये किंवा बायोलॉजिकली पण काही गोष्टी होत असतील ना, सो ते काय आहे? येस. सो बॉडीली ग्रीफ ही बॉडीला ट्रॉमासारखी ट्रीट करते. म्हणजे ट्रॉमामध्ये जे जे आपल्या बॉडीसोबत इंटरनली होत असतं ते सगळं जेव्हा आपण ग्रीफमध्ये असतो तेव्हा पण होत असतं. म्हणजे बॉडी ही ग्रीफला एक लाईफ थ्रेटनिंग सिच्युएशन सारखी ट्रीट करते आणि ती सर्वायवल मोडमध्ये जाते. आणि जेव्हा ती सर्वायवल मोडमध्ये जाते तेव्हा ती एनर्जी कन्झर्वेशन मोडमध्ये पण जाते. सो लॉट ऑफ फंक्शन्स जे नॉन रिक्वायर्ड आहे ते स्लो डाऊन होतात. आणि त्याच्यामुळे आपल्याला स्ट्रेस फील होतो, डोकं दुखणं, मसल एक यासारख्या गोष्टी होतात. बरं दुसरी गोष्ट असं होतं की
जेव्हा आपण ग्रीफ फील करत असतो तेव्हा जेव्हा आपण ग्रीफ फील करत असतो तेव्हा ॲमिगडाला बिकम्स हायपर ॲक्टिव्ह. आणि जेव्हा तो हायपर ॲक्टिव्ह होतो आपण फाईट, फ्लाईट किंवा फ्रीज मोडमध्ये जातो. आणि जेव्हा हा हायपर ॲक्टिव्ह होतो तेव्हा आपल्याला एन्झायटी किंवा पॅनिक फील होणं किंवा फिअर या गोष्टी ॲक्टिवेट होतात आपल्या बॉडीमध्ये. प्रीफ्रंटल कॉर्टेक्स इज रिस्पॉन्सिबल फॉर रिझनिंग अँड इम्पल्स कंट्रोल साठी. जेव्हा दिस लुजेस इट्स कंट्रोल वी स्टार्ट फिलिंग कन्फ्युजन हे होतं किंवा कॉन्सन्ट्रेशन करायला डिफिकल्टी होते किंवा डिसिजन मेकिंग डिफिकल्ट जातं. नंतर what happens is DMN, that is default mode network, that lights up. आणि जेव्हा ते लाईट अप होतं तेव्हा रुमिनेशन मोडमध्ये जातो आपण. म्हणजे कंटिन्युअस रिपीट करणं की काय झालं किंवा त्या व्यक्तीचं शेवटच्या क्षणी काय काय होत होतं ते सतत रिपीट करणं किंवा बऱ्याचदा हे होतं की एक यू आर नॉट इन प्रेझेंट, यू आर इन डीप थॉट, कुठेतरी दुसरीकडे असल्यासारखं वाटणं, हे याच्यामुळे होतं. त्याच्यानंतर डोपामाइन, जे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, इट्स प्लेजर हॉर्मोन, दॅट ड्रॉप्स. सो जेव्हा ते ड्रॉप होतं तेव्हा आपल्याला कशातच इंटरेस्ट येत नाही, काहीच करावंसं वाटत नाही, मोटिवेशन लूज होतं. आणि जसं डोपामाइन ड्रॉप होतं तसं स्ट्रेस हॉर्मोन लाईक कॉर्टिझॉल्स ते इन्क्रीज. आणि जेव्हा ते होतं तेव्हा दॅट अफेक्ट्स आर स्लीप, दॅट अफेक्ट्स आर ॲपेटाईट, दॅट अफेक्ट्स आर गट हेल्थ, दॅट अफेक्ट्स आर इम्युनिटी सिस्टम. सो बॉडीली आपल्या बॉडीमध्ये हे सगळं होत असतं. what happens emotionally with us in the grief is की बघा, ग्रीफ हे लॉजिकल ब्रेनने ऍक्सेप्ट केलेली फॅक्ट असते. त्याला कळलेलं असतं की हे झालेली आहे घटना, ठीक आहे. बट इमोशनल ब्रेन नीड्स टाइम टू ऍक्सेप्ट इट. आवर ब्रेन इज वायर्ड फॉर अटॅचमेंट, नॉट फॉर डिटॅचमेंट. कारण हिस्टॉरिकली अटॅचमेंट इज सर्वायवल, राईट? सो त्या ब्रेनला अजूनही वेळ लागतो हे ऍक्सेप्ट करायला की हा लॉस झालेला आहे. इट ट्राईज टू प्रिझर्व दॅट कनेक्शन. त्याच्यामुळेच बघा तुम्ही ग्रीफ मध्ये बऱ्याचदा स्वप्नामध्ये ती व्यक्ती दिसते. ती स्वप्नामध्ये का दिसते? कारण आपला फ्रंटल कॉर्टेक्स झोपेमध्ये हा कमी ऍक्टिव्ह असतो. सो इमोशनल ब्रेन टेक्स ओव्हर. किंवा बऱ्याचदा आपल्याला गेलेल्या व्यक्तीचा भास होतो. बिकॉज आवर इमोशनल ब्रेन इज ट्राईंग टू कनेक्ट दॅट कनेक्शन प्रिझर्व करायचा प्रयत्न करत असतं. आणि त्याच्यामुळे आपल्याला तो आणि तो लॉजिकल ब्रेन आणि इमोशनल ब्रेन याच्यामध्ये जे चालू असतं सतत, त्याच्यामुळे आपल्याला एक्झॉस्टिंग फील होतं. जे आपण जेव्हा ग्रीफमध्ये असतो तेव्हा आपल्याला जे एक्झॉशन फील होतं, दिस इज वन ऑफ द रिझन ऑफ दॅट. सो दिस इज सो इन शॉर्ट, आपण जेव्हा ग्रीफमध्ये असतो तेव्हा नॉट ओनली आवर बॉडी, आवर इमोशन इज ऑल्सो ॲट टॉस आणि पूर्ण सिस्टम is trying to help us to deal with that grief. It's like interesting, like how our body and mind work together in dealing with these things. Ma'am, I have an additional question to this, that आता we understood कि bodily changes होतात, but I feel like कि even expression wise different people express differently, like the grief they're going through. So can we talk more about this thing?
Experience wise, we all or experience grief in a same way. सो बायोलॉजिकली आपल्यामध्ये जे काही होत असतं ते युनिव्हर्सली सगळ्यांमध्ये होत असतं. त्याच्यामुळे हाऊ वी विल एक्सपिरियन्स इज द सेम, बट हाऊ वी प्रोसेस अँड एक्सप्रेस ग्रीफ कॅन बी डिफरंट. म्हणजे एकच इव्हेंटमध्ये दोन व्यक्ती वेगवेगळ्या वेनी त्या ग्रीफला प्रोसेस करू शकतात किंवा एक्सप्रेस पण करू शकतात. काही लोक प्रेफर करतील की त्याच्याबद्दल बोलावं, रडावं, कोणाकडे तरी एक्सप्रेस व्हावं. किंवा काही लोकांचा प्रेफरन्स हा असेल की आय वुड प्रेफर टू बी अलोन अँड प्रोसेस माय ग्रीफ. आता हे कशावर डिपेंड करतं? हे खूप साऱ्या डिफरंट गोष्टींवरती डिपेंड करतं. लाइक हाऊ यू आर कंडिशन टू डील विथ युअर इमोशन्स. दॅट कॅन बी व्हेरी इम्पॉर्टंट ॲस्पेक्ट. की जर तुम्हाला नेहमी तुमच्या इमोशन्स ला एक्सप्रेस करायसाठी किंवा पॉझिटिव्हली डील करायसाठी एनकरेज केलेलं असेल किंवा दॅट इज हाऊ यू हॅव लर्न टू डील विथ युअर इमोशन, then you prefer that way. Or if you are put in a situation where you have always put it under the carpet, then your default way of dealing with it would be that. Then it also depends on your cultural background, your social background, your ideologies, your religion, what your belief system is. For example, आपण ज्या सोसायटीमध्ये राहतो त्या सोसायटीमध्ये ग्रीफमध्ये लोक हेल्प करायला येतात, खूप सपोर्ट प्रोव्हाइड करायला येतात. आपले लव्ह वन्स, आवर फॅमिली, दे कम टुगेदर अँड want to help us while dealing with the grief, right? बऱ्याच बाकीच्या सोसायटीजमध्ये, स्पेशली इंडिव्हिज्युअलिस्टिक सोसायटीमध्ये, ग्रीफ इज अ व्हेरी प्रायव्हेट अफेअर. आणि तिथे दे प्रेफर टू डील विथ इट privately. If you are coming from that society, this will not help you. की जिथे लोक येतात तुम्हाला हेल्प करायला, युअर प्रेफरन्स वुड ऑलवेज बी की हां, आय वुड लाईक टू डील विथ इट बाय माय ओन, राईट? तुम्ही कोणत्या कल्चरल बॅकग्राऊंडमधनं आल्यात ते पण खूप डिफर करतं. म्हणजे मी काही वर्षांआधी बनारसला गेली होती आणि तो तिथे मी एक अंत्ययात्रा बघितली आणि त्याच्या समोर फटाके फोडत होते. सो तिथे असं मानलं जातं की डेथ इज अनदर जर्नी टुवर्ड्स मोक्ष. आणि त्याला सॅड वेनी का एक्सप्रेस व्हावं किंवा त्याच्यासाठी सॅड का फील करावं. सो दे सेलिब्रेट दॅट जर्नी ॲज वेल. सेलिब्रेट डेथ. किंवा तुमचं रिलिजियस बिलीफ सिस्टम काय आहे? बऱ्याचशा रिलिजनमध्ये रिबर्थ किंवा आफ्टर लाईफ ह्याला महत्व आहे. तर तुम्ही जर त्याच्यावरती बिलीव्ह करत असाल तर द वे यू विल लुक ॲट दॅट लॉस वुड बी डिफरंट देन अदरवाईज, राईट? इट ऑल्सो डिपेंड्स ऑन आधी तुम्ही असा लॉस एक्सपिरियन्स केला आहे का? किंवा जर तुम्ही केला असेल तर युअर ब्रेन नोज हाऊ टू डील विथ इट. इन अ वे त्याला एक थोडीशी आयडिया आहे की काय हेल्प होतं आणि काय करायचं आहे. सो इट बिकम्स लिटिल इझियर फॉर इट टू guide you through the pain. आता एव्हरीवन प्रोसेसेस ग्रीफ इन अ डिफरंट वे. तर इथे जेंडरचा काही रोल असतो का? डू मेन अँड वुमेन प्रोसेस ग्रीफ डिफरंटली ऑर इन द सेम वे, किंवा त्याचं काय सिनारिओ आहे? I would say rather than gender, conditioning is what
makes it different because and unfortunately आपल्या इथे जेंडर वाईज कंडिशनिंग डिफरंट आहे त्याच्यामुळे आपण असं वाटू शकतं की जेंडर वाईज द वे men and women process or express grief can be different. बट कंडिशनिंग कशी डिफरंट आहे बघा की women are always for women it is always okay to express emotions very openly आणि ती स्पेस पण समाज त्यांना देतं बट फॉर मेन ती ती कंडिशनिंग आपण अशी केली आहे की आपण ती स्पेस नाही देत त्यांना हा म्हणजे अगदी लहानपणापासून आपण मुलांना हे म्हणतो की काय मुलीसारखा रडत बसलाय तू स्ट्रॉंग आहेस ना चल उठ रडायचं नाही सो इन अ वे आपण त्यांना त्यांचे इमोशन्सला त्यांना कम्फर्टेबलच नाही करून दिलंय किंवा इमोशन्स एक्सप्रेस करणं हे एक वीक असल्याचं लक्षण मेल जेंडर सोबत समहाऊ अटॅच आहे आणि हे लहानपणामध्येच नाही तर इव्हन मोठेपणी पण आपण ते तसंच कंटिन्यू आहे म्हणजे मी तुला एक एक्झाम्पल देते हा काही महिन्यांआधी मी एक आमच्या ओळखीच्या बाई आहे त्या हॉस्पिटलाइज होत्या आणि डॉक्टरांनी सांगितलं होतं की आता त्यांची डेथ होऊ शकते म्हणून आणि त्यांची एक 40 वर्षाची मुलगी आणि त्याच्या 37 वर्षाचा मुलगा तिथे होते आणि जेव्हा फायनली त्यांची डेथ झाली तेव्हा त्यांचे जे फॅमिली मेंबर्स मधल्या ज्या बायका होत्या त्या सगळ्या त्या मुलीच्या आजूबाजूला बसल्या आणि त्याही रडत होत्या आणि ती मुलगीही रडत होती आणि फॅमिली मधले जे माणसं होते ते त्या मुलाकडे गेले आणि देवर आस्किंग हिम की अच्छा मग आता आपण बॉडी कुठे घेऊन जायची कोणाकोणाला फोन करायचा म्हणजे बघा आई दोघांची पण गेली आहे पण आपण त्या मुलाला ती स्पेस देत नाही त्याला जे फील होत आहे किंवा त्याचे जे इमोशन्स आहेत ते फीलही करायला आणि एक्सप्रेसही करायला किंवा बऱ्याचदा असं म्हटलं जातं की अरे तूच रडशील असा तर मग आता बहिणीकडे कोण बघणार तुला स्ट्रॉंग व्हायला पाहिजे तुला हिंमत खचून चालणार नाही असे आपण बऱ्याचदा ऐकतो बोललं जातं माणसांना तो त्याच्यामुळे काय होतं की इवन ग्रीफ सारखी गोष्ट जिथे आणि ग्रीफ मध्ये एक महत्वाची गोष्ट म्हणजे ग्रीफ इट्स नॉट अ प्रायमरी इमोशन इट कम्स इट इज अ इंटिग्रेटेड इमोशन म्हणजे ग्रीफ सोबत सॅडनेस आहे त्याच्यासोबत अँगर आहे त्याच्यासोबत कन्फ्युजन आहे त्याच्यासोबत डिसबिलीफ आहे डिस्कनेक्शन आहे सो खूप साऱ्या गिल्ट आहे सो त्या खूप सारे इमोशन्स कम्स टुगेदर वेन वी टॉक अबाउट ग्रीफ सो जेव्हा मेन आर नॉट कम्फर्टेबल विथ हँडलिंग दोज इमोशन्स देन मोस्ट प्रोबॅबली त्यांचा रिस्पॉन्स हा असतो टू अवॉइड इट आणि मग त्याच्यामुळे काय होतं इट गेट्स कन्वर्टेड इन टू अ मास ग्रीफ म्हणजे काय तर ते कधीतरी नंतर वेगवेगळ्या वेनी बाहेर पडतं म्हणजे माणसं खूप अँग्री फील करतात चिडचिडी होतात इरिटेबल होतात किंवा स्वतःला खूप कामात झोकून देतात किंवा इवन बऱ्याच केसमध्ये ॲडिक्शन होतं बिकॉज दे आर ट्राईंग टू डील विथ दोज इमोशन्स बट दे डोंट नो हाऊ टू आणि याचं एक्सटेन्शन थोडंसं सांगायचं असेल तर not that they are not comfortable with their own emotions, but they are also not comfortable with others expressing their emotions in front of them. They don't know what to do with someone expressing their emotions either. Right? आणि मग ते प्रोलॉंग ग्रीफ डिसऑर्डर मध्ये पण त्याचं कन्वर्शन होऊ शकतं आणि मग अगेन
बॉडीली सिम्पटम्स दिसू शकतात. इमोशनली इट स्टार्ट्स अफेक्टिंग देम. Socially also that starts affecting them, and ultimately the quality of life starts decreasing. So it is unfortunately sad, but that is what our conditioning does to men in case of grief. I have recently came across a quote which says that in all the methods of losing people, death is the simplest one. So now, which brings me to the question, as you said, as the definition of grief says that it's not only the death that causes grief, it is the loss of relations or bonds that we have with people or things we are attached to. So can we just talk more about that too? आपण जेव्हा अटॅचमेंट म्हणतो, जेव्हा मी इनिशियली जेव्हा मी म्हटलं की इट्स अ पेन ऑफ लूजिंग समथिंग दॅट आय वॉज डीपली अटॅच्ड विथ. So when we say attachment, it comes with the belief that I will always be there with you. Hmm? When that is broken, in any form, म्हणजे not only in case of death, but एक रिलेशन एंड होणं समजा. त्याच्यामध्ये जेव्हा ते बिलीफ ब्रेक होतं, तेव्हा इट क्रिएट्स अ लॉस ऑफ स्टेबिलिटी और लॉस ऑफ प्रेडिक्टेबिलिटी. आणि देन कम्स अ क्वेश्चन की नाउ व्हॉट? नाउ हाऊ my world would be, or how I will survive in this new scenario. So माझं जे आधीचं लाईफ होतं किंवा ज्याच्यामध्ये हे बिलीफ होतं की हे असंच राहणार आहे, तिथे डिस्कनेक्शन झालंय आता. आणि आता आय डोंट नो की पुढे काय होणार. दुसरं म्हणजे grief comes with lot of secondary losses. म्हणजे बऱ्याचदा काय होतं की आपली आयडेंटिटी इज अटॅच टू दॅट पर्सन. आणि when that person is no more किंवा when for example that relation is no more, then it creates a identity crisis. म्हणजे I am XYZ's wife or ABC's mother. If that person is not there now, then who am I? What is my identity? आणि ह्या आयडेंटिटी क्रायसिसमुळे हे जे सेकंडरी लॉसेस होतात, त्याच्यामुळे पण ग्रीफ फील लाईक व्हेरी डिफिकल्ट टू डील विथ. म्हणजे जसं मी तुला म्हटलं की इन केस ऑफ ॲब्सेंट पॅरेंट, पॅरेंट्स आहेत पण ते अटॅचमेंट जसं हवं आहे मला तसं नाही आहे तिथे. किंवा इन केस ऑफ डिमेन्शिया, पर्सन आहे पण ती अवेलेबल नाहीये किंवा ती व्यक्ती अवेलेबल नाहीये माझ्यासाठी इमोशनली. सो ते इमोशनल अटॅचमेंट जे मी सीक करते ते नाही आहे. राईट, त्या केसेसमध्ये पण ग्रीफ फील होऊ शकतं. And I think when you lose a person or you lose the relationship, there are so many small other things that you lose along with that relationship or that Absolutely. person that also sort of affects Absolutely. the whole process of it. Yes. So it collectively creates it so difficult to deal with grief because it affects your body, it's your emotions, तुमचं असणं, तुमची आयडेंटिटी, तुमचं अं, सगळंच हलून जातं सिस्टम. आणि दॅट इज वाय दिस बिकम्स डिफिकल्ट. माझा एक असा प्रश्न होता की grief itself stems from attachment or the concept of attachment. So, can you grieve someone you never knew or wasn't that attached to? So, can that be called grief or just a ripple effect? अगदी. म्हणजे आपण कोविडमध्ये पण हे एक्सपिरियन्स केलंच आहे. अगेन इट्स लाइक अ कलेक्टिव्ह ग्रीफ की जरी माझं कोणी नाही गेलं, बट ॲज अ ह्युमन आय कॅन फील द पेन ऑफ
lot of people ज्यांचे लव्ह गेले. See, what happens in grief is की अटॅचमेंट आहे, पण ते अटॅचमेंट लँड व्हायला काही नाहीये, जे आधी होतं. हं? अ, जर अटॅचमेंट नसतं तर ग्रीफच नसतं. राइट? बट ग्रीफमध्ये होतच हे की अटॅचमेंट आहे, पण ते अटॅचमेंट लँड व्हायसाठी काही नाहीये. ती ते रिलेशनशिप, ती व्यक्ती, ते मिसिंग आहे. आणि नाऊ आय डोंट नो व्हॉट टू डू विथ दिस अटॅचमेंट. And that is the pain we carry of losing that something that I was deeply attached with. आणि इन केस ऑफ जसं तू म्हटलंस त्याच्यामध्ये जरी मी त्या व्यक्तीला खूप ओळखत नव्हती तरी कुठेतरी कोणत्या तरी एक ह्युमन लेवलवरती मी त्या व्यक्तीशी अटॅच करू शकते. आणि त्याच्यासोबत जे झालं किंवा तिच्यासोबत जे झालं दॅट इज सो सॅड दॅट आय कॅन फील द पेन ॲज अ ह्युमन बिईंग. राईट? आणि म्हणूनही ग्रीप फील होऊ शकते. ती जर ग्रीविंग प्रोसेस अर्धवट राहिली तर काय होतं, म्हणजे वाय इज इट सो इम्पॉर्टंट टू कम्प्लीट दॅट प्रोसेस ऑफ ग्रीविंग? सो बऱ्याचदा आपलं असं असं म्हटलं जातं की टाइम हिल्स एव्हरीथिंग. थोडा वेळ दिला की सगळं होतं बरोबर. बट दॅट इज अनफॉर्च्युनेटली नॉट. जसं मी म्हटलं ग्रीविंग इज द प्रोसेस ऑफ मेकिंग सेन्स ऑफ द न्यू वर्ल्ड नाव. जिथे इट इज अ प्रोसेस ऑफ accepting that loss and trying to live your life with that loss now. हं? आता ती जी प्रोसेस आहे, जर आपण ती प्रोसेस मध्ये ब्रेक केली, जसं मी बॉडीचं पण आहे. आपल्याला समजा वुंड आहे. हां, तर पहिले काय होईल की लागल्या-लागल्या त्याच्यातून रक्त येईल. मग रक्त थांबेल, आजूबाजूची स्किन लाल होईल, ते थोडं दुखेल आणि मग हळू त्याच्यावरती एक कडक थर खपली धरते. त्याच्या आतमध्ये ते वूंड हील होतं आणि मग ती खपली निघून जाते. दॅट इज द प्रोसेस ऑफ हीलिंग. दॅट इज द बॉडी प्रोसेस ऑफ हीलिंग दॅट वुंड. तसंच माइंडचा हा प्रोसेस आहे. त्याला जर तुम्ही मध्ये ब्रेक केलं तर ती प्रोसेस कंप्लीट नाही होणार आणि मग सिस्टम विल स्टार्ट थ्रोइंग एरर्स. आणि मग बॉडीला टाइम पाहिजे आहे रिमॅप करायला विथ अ न्यू रियालिटी. ती नाही झाली तर त्याला नाही माहिती, त्याने ॲक्सेप्टही नाही केलं न्यू रियालिटीला आणि हे इव्हेंट झालाय, हा लॉस झालाय त्यालाही ॲक्सेप्ट नाही केलेलं. आणि आता न्यू रियालिटी सोबत कसं राहायचं याच्या एंडपर्यंत पण नाही पोहोचला. सो नाऊ इट इज कन्फ्यूज. नाऊ इट विल थ्रो एरर्स. जेव्हा आपण दिस ग्रीफ किंवा हे इमोशन्स प्रोसेस करत नाही आणि ते तसेच दाबायचा प्रयत्न करतो किंवा सप्रेस करायचा प्रयत्न करतो, इमोशन्स कधी सप्रेस होत नाही. ते स्टोअर होतात तुमच्या अनकॉन्शियसमध्ये, तुमच्या नर्वस सिस्टममध्ये, तुमच्या बॉडीमध्ये आणि मग ते टाइमली त्यांचं तोंड बाहेर काढत राहतील आणि दे विल टेल यू की यू नीड टू लुक ॲट मी. अँड आणि मग तरी आपण ते सप्रेस करत राहिलो की मग ते बॉडीली सिम्पटम्स मधनं बाहेर येऊ शकतात. जसं हेडेक होणं, हाय बीपी किंवा मसल टायटनिंग किंवा गट हेल्थ खराब होणं, इम्युनिटी कमी होणं. किंवा बाकीचे इमोशनल सिम्पटम्स लाईक की मला स्लीपलेसनेस होत आहे, इन्सोम्निया होत आहे. किंवा मला इरिटेशन होतं सारखं, अँग्री फील करते. थोडंसं पण काहीतरी कोणी बोललं की माझा आउटबर्स्ट होतो. आणि सतत सॅड वाटतं, सतत अँक्शियस वाटतं. कोणाशी बोलावंसं वाटत नाही, कोणाशी इंटरॅक्ट करावंसं वाटत नाही.
uh, uh, then it goes a step ahead आणि it starts affecting the quality of life. म्हणजे हे असं सगळं होतंय त्याच्यामुळे आय एम अवॉइडिंग टू मीट पीपल. आय एम अवॉइडिंग टू गो ॲट प्लेसेस जे आधी मला आवडायचं करायला पण आता नको वाटतं. अँड देन स्लोली इट स्टार्ट्स अफेक्टिंग युअर सोशल लाईफ. म्हणजे यू विल स्टार्ट डिस्कनेक्टिंग विथ पीपल किंवा यू विल इंटिमसीमध्ये स्टार्ट क्रिएटिंग इश्यूज. आणि then you also don't want to make deeper connections with someone because yeah you have that fear of losing that person because you have not learned how to deal with that situation. And right, and then it starts affecting you your social life also and then it becomes a echo chamber. म्हणजे तुमचं बॉडीली सिम्पटम्स आहे इमोशनली सोशली इट इज स्टार्टेड अफेक्टिंग यू आणि तुम्ही त्या इको चेंबरमध्ये आहे आणि देन इट बिकम्स डिफिकल्ट टू कम आउट ऑफ दॅट. आणि मग अगेन देन इट गेट्स कन्व्हर्टेड इन टू अ प्रोलॉंग ग्रीफ डिसऑर्डर ऑल्सो. येस, अ डिसऑर्डर. येस. अँड now why it is important to deal with or go through that process completely. So when you go through that process what happens is your brain learns to deal with this kind of difficult situation or uncertain situations. सो अनसर्टन्टीशी कसं डील करायचं हे तुमचं ब्रेन शिकत असतं अशा इव्हेंट्स थ्रू. किंवा इट इट लर्न्स टू रेग्युलेट द इमोशन. इट ऑल्सो लर्न्स टू इम्प्रूव्ह द अडॅप्टेबिलिटी and it also become little more tolerant towards uncertainty. आणि कुठेतरी it also deepens empathy and then you start appreciating what you have in your life, right? And it also then gives you the purpose of life. अँड दिस इज द प्रोसेस ना की तुम्ही पडल्यानंतर तुम्ही कसं उठता ही प्रोसेस फिनिश होणं आवश्यक आहे आणि त्याच्यामध्येच खूप सारं लर्निंग पण आहे तुमच्यासाठी. सो दॅट इज वाय इट इज सो इम्पॉर्टंट टू go through that process which is healthy for your body, your mind, and your self too, and your brain too. Wow. So, like, we came to a conclusion that we actually need to process things and get out of them. But there might be strategies that we might use to come out of this because I feel like effective way of coming out of it is very important rather than, as ma'am already said, that we might get into activities that may not be necessary for the body. So, ma'am, do we have any strategies related to moving on from grief? मी थोडंसं करेक्शन करेन हा इथे. ग्रीफ मध्ये मूव्हिंग ऑन is not the ultimate goal, is moving along with the grief is important. ओके. असं नाही होऊ शकत की आपण ती घटना किंवा त्या व्यक्तीला कम्प्लिटली आपल्या मेमरीमधनं इरेज करून टाकू किंवा असं नाही. गोल इज नॉट की ती व्यक्तीची आठवणच नाही आली पाहिजे किंवा कम्प्लिटली आपण वाईप ऑफ करून नाही टाकू शकत ते. बट आपण हे ऍक्सेप्ट करू शकतो की हो ती व्यक्ती किंवा ती घटना किंवा ते रिलेशन ते खूप महत्वाचं होतं आणि आता ते नाही आहे आणि आय एम लिव्हिंग अलोंग विथ दॅट ग्रीफ. ते दुःख आहे मला, तो शोक आहे मला की ती व्यक्ती नाही आहे किंवा ते रिलेशन नाही आहे, नाही येते तिथे. बट आय एम स्टील लर्निंग टू लिव्ह माय लाईफ. ते
that is the purpose of when we say dealing with grief. Now, if we want to talk about the strategies that can help, is बघा, म्हणजे काही खूप फिक्स स्ट्रॅटेजी नाहीये की हे केल्याने तुम्हाला ग्रीफ सोबत हेल्प होईल असं नाहीये. बट जे तुम्हाला वाटतं दॅट कॅन हेल्प यू टू डील विथ ग्रीफ, ते करायची स्वतःला मुभा द्या. हं. म्हणजे मला असं वाटतं, की मला खूप रडावंसं वाटतंय. मला वाटतंय माझे इमोशन्स एक्सप्रेस होऊन मला बरं वाटणार आहे. तर रडा. किंवा जर मला असं वाटत असेल, की नाही मला वेळ हवाय स्वतःसोबत टू प्रोसेस धिस लॉस, टेक दॅट टाईम. नॉर्मली आपण ज्या सोसायटीमधनं येतो तिथे ग्रीफला एक इट्स नॉट अ प्रायव्हेट इव्हेंट. खूप लोक आपल्याला मदत करायला येतात. त्याच्या मागचं इंटेन्शन खूप राईट आहे आणि ते खूप लोकांना हेल्प पण करतं. राईट. कारण त्या त्या रिच्युअल्समध्ये यू गो थ्रू काय झालं, देन दॅट हेल्प सम पीपल टू गेट टू दॅट क्लोजर की हां हे झालं आणि देर इज नथिंग प्रोबॅबली आय कुड हॅव डन टू सेव्ह दॅट. और सो काही लोकांना ते हेल्प करतं, पण काही लोकांना नाही हेल्प करत. सो जस्ट बिकॉज ते रिच्युअल्स आहे म्हणून ते करायलाच पाहिजे असं जरुरी नाही. तुम्हाला काय वाटतं, मला काय हेल्प होणार आहे या सिच्युएशन मध्ये? लिसन टू युअर सेल्फ अँड जस्ट डू दॅट. मला काय वाटतं माहितीये का, वेन यू आर डीलिंग विथ ग्रीफ, व्हॉट इज इम्पॉर्टंट इज टू गेट क्लोजर. आणि डिफरंट लोकांना क्लोजर डिफरंट गोष्टी करून मिळू शकतं. म्हणजे कोणाला त्या व्यक्ती च्या ज्या मेमरीज आहेत त्या रिव्हिजिट करून एक क्लोजर भेटू शकतं. किंवा मध्ये मी एक स्टोरी ऐकली होती जिथे त्या बाईंचा मुलगा रोड ॲक्सिडेंटमध्ये वारला आणि त्यांनी त्याच्यानंतर त्यांचं पूर्ण आयुष्य रोड सेफ्टी मध्ये च्या अवेअरनेसमध्ये घालवलं. हां, इफ समथिंग like this can give you closure, do that. किंवा बऱ्याच लोकांना त्या व्यक्ती च्या अपुऱ्या इच्छा पूर्ण केल्याने क्लोजर मिळतं. काही लोकांना दानधर्म करून क्लोजर मिळतं. तर जे तुम्हाला वाटेल दॅट क्लोजर इज व्हेरी इम्पॉर्टंट. काही लोक खूप क्रिएटिव्ह वेनी त्यांचं ग्रीफ एक्सप्रेस करतात. जसं मी ऐकलं कुठेतरी की कैलाश खेरचं ते एक गाणं आहे ना, पिया मोरे घर आएंगे, ते त्यांनी त्यांच्या वडिलांच्या डेथ नंतर लिहिलं आहे आणि फ्रॉम द पर्स्पेक्टिव्ह ऑफ द मदर हू वॉज ऑलरेडी गॉन. त्यांच्या तिच्या पर्स्पेक्टिव्हनी लिहिलेलं की ती काय म्हणेल वडिलांच्या. आणि अशा वेनी पण बरेच लोक क्रिएटिव्ह वेनी त्यांचं ग्रीफ किंवा त्यांचे इमोशन्स एक्सप्रेस करतात. जर ते तुम्हाला हेल्प करत असेल टू गेट दॅट क्लोजर, ते करावं. बऱ्याचदा बऱ्याच लोकांना क्लोजर असंही मिळतं हां, की ती व्यक्ती माझ्या स्वप्नात आली होती किंवा तिचा भास झाला मला. हे हॅल्युसिनेशन नाही आहे. It is okay. It's your brain. Again, as I said, your emotional brain is trying to preserve that connection. त्याच्यातून झालेलं हे आहे. But it is okay. त्याने किंवा काही लोकांना त्या व्यक्तीला लेटर लिहून किंवा काहीतरी बोलायचं राहिलंय ते बोलून त्याने क्लोजर मिळतं. सो ज्या कशा वेनी तुम्हाला क्लोजर मिळेल ती गोष्ट करा आणि that will help you to deal with this grief. आणि जर तुम्हाला वाटत असेल की हे सगळं करून पण मला कुठेतरी अटकल्यासारखं होतंय, मला नाही करता येतंय, मी सतत त्याच ह्याच्यामध्ये आहे, तर प्रोफेशनल हेल्प घ्या.
रिचा. येस. ओके, सो जसं तुम्ही म्हणलात की समटाईम्स इट्स नेसेसरी टू सीक प्रोफेशनल हेल्प. How can that person know, or how can their loved ones know when it is necessary for them? And how can loved ones support them through that journey as well? ओके. सो दोन गोष्टी होऊ शकतात जेव्हा तुम्हाला प्रोफेशनल हेल्प घ्यायची गरज असू शकते. हां. वन इज जेव्हा you do not have space to express your emotions for whatever reason. ओके. ती जागा नाहीये तुम्हाला किंवा ती नॉन जजमेंटल स्पेस अवेलेबल नाही. जसं मी म्हटलं काही केसेसमध्ये जिथे समाज मान्यता नाहीये तुम्हाला ग्रीफ करायला किंवा ते ग्रीफ मान्यच नाहीये. यू आर नॉट अलाउड टू एक्सप्रेस युअर ग्रीफ. तशा केसमध्ये किंवा जिथे अ, तुम्हाला भीती वाटते की मला जे वाटतंय त्याला जजमेंट होऊ शकतं. म्हणजे जसं मी म्हटलं की काही वेळा ग्रीफ हे फ्री पण वाटू शकतं की मी फ्रीडम पण फील होऊ शकतं तेव्हा किंवा रिलीफ पण फील होऊ शकतं. आणि तिथे तुम्हाला जजमेंटची भीती वाटते आहे आणि ती जागा नाहीये फ्रीली एक्सप्रेस करायला. तर तेव्हा तुम्ही प्रोफेशनल हेल्प घेऊ शकता. जिथे तुम्हाला ती नॉन जजमेंटल स्पेस अवेलेबल असेल अँड दॅट विल हेल्प यू टू प्रोसेस विथ युअर इमोशन्स. सो वी ऑल आर केपेबल ऑफ डीलिंग विथ द ग्रीफ. काही केसेसमध्येच असं होतं की जिथे अ, ते ग्रीफ डील करायला हेल्प रिक्वायर्ड आहे. हं. किंवा म्हणजे नॉर्मली बघितलं तर आपण 6 महिने ते 1 वर्षामध्ये वी लर्न टू डील विथ इट आणि वी नो हाऊ टू लिव्ह आवर नॉर्मल लाईफ. काही केसेसमध्ये असं होतं की 1 वर्ष झालं तरी ती व्यक्ती अ, त्या ग्रीफमधनं बाहेर नाही पडू शकत. किंवा त्या व्यक्तीची सतत आठवण येणं, अँक्झायटी फील होणं, डिप्रेशन फील होणं, सतत त्याच व्यक्तीबद्दल बोलत राहणं किंवा स्वतःला सतत एक लॉन्गिंग त्या व्यक्तीसोबत फील होणं आणि देन इट स्टार्ट्स अफेक्टिंग देअर लाईफ. म्हणजे अ, अ, बाहेर येणं-जाणं किंवा कामावर त्याचा अफेक्ट होतो. हं. आणि जेव्हा हे होतं तेव्हा ते प्रोलॉन्ग ग्रीफ डिसऑर्डर असू शकतं. आणि जेव्हा तुम्हाला जर असं वाटत असेल की हा इतका वेळ गेला तरी नॉट एबल टू डील विथ इट, त्यावेळा ते तेव्हा प्रोफेशनल हेल्प घेणं आवश्यक आहे. Okay, ma'am. So, summarizing maybe everything that we understood what grief is, how different types of griefs are, and maybe when we need to take professional help. Ma'am, as normal human beings, how can we normalize the conversation around us? येस. बघा, ग्रीफ ही अशी गोष्ट आहे जी आपण सगळ्यांनी एक्सपिरियन्स केली आहे किंवा करणार आहोत किंवा करत आहोत. त्याच्यापासून सुटका नाही आहे. इट्स दॅट इमोशन की सगळ्यांनाच आपल्या सगळ्यांना अगदी लहानपणापासून आपण ही रादर इमोशन फील करतच असतो. म्हणजे एखादं माझं टॉय हरवलं आणि मला खूप आवडायचं ते. मला अटॅचमेंट होती त्याच्यासोबत. पण ते आता नाहीये. दॅट कॅन ऑल्सो बी अ ग्रीफ. राइट? पण आपण या गोष्टींबद्दल फारसं बोलत नाही. आपण आणि आपण समहाऊ ना इमोशन्सला पॉझिटिव्ह इमोशन्स आणि निगेटिव्ह इमोशन्स असं 2 ह्याच्यामध्ये डिव्हाईड करून टाकलंय आणि उगाचच निगेटिव्ह इमोशन्स बिचारे विलन बनलेले आहेत. आणि आणि म्हणून आपण त्यांना असं अव्हॉइड करायचा प्रयत्न करत राहतो. विच डझंट हेल्प ॲक्चुअली. दे आर इमोशन्स आणि यू आर गोइंग टू फील दोज इमोशन्स. So allowing yourself to feel those emotions, talking about it. हं. आणि अगेन थोडंसं हे की आपण क्राईंगला पण फारच
उगाचच नावं ठेवतो खरंच म्हणजे विकनेसचं साईन वगैरे बनवून आपण क्राईंगला खूपच हे केलंय. ॲक्च्युली व्हॉट हॅपन्स इज वेन यू क्राय तुमचे स्ट्रेस हॉर्मोन्स रिलीज होतात थ्रू युअर टीअर्स आणि दॅट हेल्प्स बॉडी अ लॉट. सो क्राईंगला नॉर्मलाइज करणं, याच्याबद्दल बोलणं ह्या दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट अँड आय एम व्हेरी ग्लॅड दॅट यू गाईज आर डुईंग अ ग्रेट जॉब इन spreading awareness about it. So I think awareness is what is required and that can really help. So, ma'am, how can we support our loved ones who are going through grief and the grieving process? The best thing you can do when your loved one is experiencing grief is to be available with them hmm, and provide them that space where they can uh, feel their emotions and if they want express their emotions. हं. ती नॉन जजमेंटल स्पेस त्यांना देणं हे सगळ्यात चांगलं काम तुम्ही करू शकता वेन यू आर सपोर्टिंग युअर लव्ह वन वेन दे आर गोइंग थ्रू ग्रीफ. अगेन त्या व्यक्तीला जर रडावंसं वाटत असेल तर जस्ट अलाव दॅट पर्सन टू क्राय. असं नका म्हणू की अरे रडू नकोस की हे नको करूस किंवा तसं नको करूस किंवा असं का तुला वाटतं हे बरोबर नाहीये वाटणं. हे जजमेंट नका ठेवू. जस्ट प्रोव्हाइड अ लिसनिंग इयर टू दॅट पर्सन विदाउट अ जजमेंट. अलाव दॅट पर्सन टू जस्ट बी द वे दे वॉन्ट टू बी. याचा अर्थ असाही नाही की तुम्ही जाऊन त्याला म्हणा की अरे तू रड ना, तू रड ना. Just ask them what they want, what they need. किंवा just tell them that I am here whenever you are ready. So respect their their needs. जर त्यांना प्रायव्हसी हवी असेल तर ती प्रोव्हाइड करा. जर त्यांना लिस्निंग इयर हवं असेल तर ते प्रोव्हाइड करा. अँड जस्ट बी देअर विथ दॅम कॅन हेल्प. बऱ्याचदा लोकांना हे समजत नाही की अशा सिच्युएशन मध्ये काय बोलावं आणि मग हे काही गोष्टी अशा होतात की अरे रडू नको, असं वाटलंच नाही पाहिजे, असं कशाला बोलतो, मूव्ह ऑन इन लाईफ, स्वतःला दुसऱ्या गोष्टींमध्ये एंगेज करून घ्या म्हणजे मग सगळं होतं बरोबर और टाइम हिल्स और हे एक्स वाय झेड बोलू नका. नसेल सुचत तर नका बोलू. बट जस्ट मेक शुअर दॅट यू कन्व्हे देम की तुला काही हवं असेल तर मी इथे आहे तुझ्यासोबत. अँड दॅट इटसेल्फ कॅन हेल्प दॅम. आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की समवन इज गोइंग थ्रू अ डिफिकल्ट टाइम then suggest them a professional help. That can be a very good help to them. Great, ma'am. Thank you so much. Is there anything else you want to convey to the people watching this podcast about grief? स्वतःला जे वाटेल, जसं वाटेल, जसं करावंसं वाटेल ते करायची मुभा द्या ग्रीफमध्ये. अलाव युअर सेल्फ टू बी यू. रडावंसं वाटत असेल रडा. जे करावंसं वाटत असेल ते करा. आणि आपल्या सगळ्यांमध्ये ती एक capability आहे to deal with that grief. Just allow yourself and trust that process of grieving. Don't stop it. Oh, wow. Thank you so much, ma'am, for this podcast today. We really appreciate your time. Thank you. Thank you Thank so you. much, ma'am. Thank you. Thank you so Thank much you. for watching us.
Also, we would like everyone to share and subscribe if you really liked what ma'am has shared today. And thank you so much. Meet you next time.